या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत। 200, 250 ते 300 मिलीमीटरपर्यंत पावसाच्या नोंदी बऱ्याच ठिकाणी आपल्याला गेल्या 24 तासामध्ये दिसत आहेत। हवामान विभागाचे जे सांताक्रूजला ऑब्झर्वेटरी आहे त्यांनी 268 मिलीमीटर पावसाची नोंद केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे महानगरपालिकेचे पण नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस होताना दिसलेला आहे। संपूर्ण हा जो पाऊस आहे त्यातला जवळजवळ 80% पाऊस रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजल्यापर्यंत या छोट्या अवधीत पडल्यामुळे शहरामध्ये आणि उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वॉटर लॉगिंग दिसतंय। काही ठिकाणी रेल्वे व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे, वाहतूक व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे। चांगली बाब ही आहे की गेल्या सकाळपासून सकाळी 7-8 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने थोडीशी उसंती घेतली आहे, थोडीशी उघडीप झाली आहे। त्याच्यामुळे जे पाणी बऱ्याच ठिकाणी साचलं होतं त्याचा निचरा होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल। हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे 24 तासासाठी मुंबईला, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की पुढच्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली आहे। येलो अलर्ट आहे मुंबईसाठी, त्यामुळे मुंबईकरांनी पुढच्या 24 तासांमध्ये या बाबतीमध्ये हवामान विभागाच्या नोंदी ज्या येतात आणि निरीक्षणे जे येतात, पूर्वानुमान जे आहे त्याची दखल घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी ही नम्र विनंती। राज्यामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून असं बघतोय की जूनमध्ये राज्यामध्ये पावसाने हवी तशी परफॉर्मन्स हवा तसा परफॉर्मन्स दिला नाही आहे। खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला पावसाची आकडेवारी समाधानकारक नव्हती, पण सर्वसाधारणतः गेल्या एक आठवड्याभरामध्ये राज्यामध्ये आपण बघतोय की कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी येत आहेत। जे घाट भाग आहेत जिथे आपलं धरण क्षेत्र आहे त्या ठिकाणी पण आपल्याला चांगला पाऊस दिसतोय। कोकणामध्ये गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आल्या आहेत। काही ठिकाणी आपल्याला परत एकदा 200 ते 300 मिलीमीटर पावसाच्या नोंदी पण आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये होताना दिसत आहेत। पुढच्या 24 तासासाठी हवामान विभागाने जे अलर्ट दिले आहेत किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसासाठी जे अलर्ट दिले आहेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, घाट भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, पण घाट भागामधले ऑरेंज अलर्ट जे आहेत जसं पुणे, सातारा जे ऑरेंज अलर्ट आहे ते जे अलर्ट आहेत ते घाट भागासाठी आहेत, ते जिल्ह्यांसाठी नाही आहेत। त्याप्रमाणे तशी नोंद घ्यावी। कोल्हापूरसाठी 24 तासामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, तर कोल्हापूरमध्ये पाऊस अजून चांगला दिसण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये पण आपल्याला तशाच प्रकारचा वाढलेला पाऊस पुढच्या 24 ते 48 तासामध्ये दिसेल। एकंदर मध्य महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न असलेल्या मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आपण गेल्या 24 तासामध्ये किंवा गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतो की मेघगर्जनेसह पाऊस पडतोय। 40 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर पावसाच्या नोंदी बीड, जालना, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे आकडे दिसत आहेत। ही शेतकऱ्यांसाठी आणि कृषीसाठी चांगली गोष्ट आहे। अशाच प्रकारचं पूर्वानुमान, मेघगर्जनेसह पावसाचं पूर्वानुमान मराठवाड्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस हवामान विभागाने दिलेलं आहे, त्याची कृपया आपण नोंद घ्यावी। धन्यवाद। पुण्यामध्ये बऱ्याचदा मला माझ्याकडे मेसेजेस येतात की पुण्यामध्ये हवा तसा पाऊस पडत नाही आहे, पण जर का आपण आकडेवारी बघितली घाट क्षेत्रातली, खास करून भीमा आणि कृष्णा जे आपलं बेसिन आहे त्याची जर का खोरे जे आहे त्याची जर का आपण आकडेवारी बघितली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला 200 ते 250 मिलीमीटर किंवा 100 ते 150 मिलीमीटर पावसाची आकडेवारी रोज दिसते। याचा अर्थ असा आहे की धरण क्षेत्रामध्ये जे पाणलोट क्षेत्र आहे त्या ठिकाणी घाट भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडतोय आणि नक्कीच त्याचा फायदा राज्याला आणि एकंदरच विभागाला होण्याची शक्यता आहे। शहर विभाग पुणेमध्ये गेल्या जून महिन्यापासून ते आतापर्यंत तसा काही समाधानकार पाऊस पडला नाही आहे याची खंत बऱ्याच पुणेकरांना आहे, पण 2 वेळा असं झालं, एकदा वडगाव शेरीला आणि एकदा चिंचवडला ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एका तासामध्ये पडला आणि काही ठिकाणी तशा प्रकारची पूर सदृश्य परिस्थिती पण निर्माण झाली होती। पण एकंदरच
पुण्यामध्ये अजून चांगल्या पावसाची, शहर भागामध्ये अजून चांगल्या पावसाची गरज आहे आणि येणाऱ्या कालामध्ये तशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभागाने पण दिलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खूप चांगली आकडेवारी आहे. म्हणजे मला माहीत नाही, मी रोज ती वेबसाईटवरती टाकत असतो. आपल्याकडे कृष्णा आणि भीमा खोरे जे आहे त्याची आकडेवारी जर का आपण बघितली वेबसाईटवरती रोज येते, ती मी रोज ट्विटरवरती टाकत असतो. तर 150 ते 200 मिलीमीटर पाऊस धरण क्षेत्रामध्ये रोज होतोय आणि त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आहेत, धरणं भरायला वेळ आहे, आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे तशी काय अपेक्षा फार मोठी नाही आहे, पण पाऊस पॉझिटिव्हली धरण क्षेत्रामध्ये पडतो. थर्डचा विचार माहिती तसं कोल्हापूर आणि कोकणात थोडं अजून दिसतंय, काही भविष्यात काय इशारा देता येईल? संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आतापर्यंत पडलेला आहे. काही जिल्हे असे आहेत विदर्भातले आणि मराठवाड्यातले 1-2 जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी मला असं वाटतं की पाऊस समाधानकारक आहे, पण तो अजूनही चांगला तशाच प्रकारे असेल तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता खूप चांगली आहे. तर मुंबई आणि पनवेल तो पट्ट्यामध्ये MMRDA रिजनसाठी पुन्हा एकदा प्रक्षेपणासाठी काय तुम्ही आवाहन कराल पावसाच्या हेतून? कारण काल पण पनवेल नवी मुंबईत झालं, नंतर आज मुंबई. मला असं वाटतं की महानगरपालिका मग ती ठाण्याची असेल किंवा मुंबईची असेल किंवा नवी मुंबईची असेल, मला असं वाटतं की त्यांचा भारतीय हवामान विभागाची जी कार्यालय आहेत मुंबई किंवा पुणे यांच्याशी त्यांचा चांगला संबंध आहे. जे आकडेवारी आहे त्याची रिअल टाईममध्ये देवाणघेवाण होत असते. जे 24 तासाचं पूर्वानुमान आहे शहरासाठी, जे दर 6 तासांनी अपडेट होतं, त्याचबरोबर नावकास्ट जे पुढच्या 3 ते 4 तासामध्ये रडार आणि उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्राद्वारे दिलं जातं, या सर्वांची माहिती ऑनलाईन वेबसाईटवरती आहे, मौसम ॲपवरती आहे, दामिनीवरती आहे. त्याचबरोबर मुंबई लाईव्ह हे पण आपले एक ॲप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातली जवळजवळ 100 रेनफॉल स्टेशन जे आहेत दर 15 मिनिटाचा डेटा त्याच्यावरती अपडेट होत असतो आणि तो डेटा त्याच्यावर उपग्रहाद्वारे मिळणारं छायाचित्र, लोकेशन स्पेसिफिक फोरकास्ट ही माहिती सतत त्या ॲपद्वारे दिली जाते. मला असं वाटतं की हे जे ॲप आहे मुंबईकर ह्याचा फायदा नक्कीच घेत असतील. जर का नसेल तर ते ॲप डाउनलोड करा आणि आपलं जे प्लॅनिंग आहे दिवसाचं किंवा पुढच्या काही तासाचं प्लॅनिंग जरी असेल तर नक्कीच मला असं वाटतं की अशा प्रकारची जी ॲप आणि माहिती आहे त्याचा वापर नक्कीच करण्याची गरज आहे असं मी म्हणतो. मुंबईत पहिल्यांदा ह्या सीझनमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जवळपास जास्त पाऊस पडलेला आहे, तर हा विक्रमी आहे की कसं? सर्वसाधारणतः जुलै महिना जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी मुंबईमध्ये ऑनसेट झाला जून महिन्यामध्ये 9 जूनच्या आसपास, त्यावेळी दुपारी बरगतचं ऊन होतं. मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी मला ट्विटरवरती आणि सोशल मीडियावरती मला काही प्रश्न विचारले की हवामान विभागाने मुंबईत पाऊस दाखल झाला असं म्हटलं आहे, पण कडक ऊन आहे, काय प्रकार काय? आणि संध्याकाळनंतर जो पाऊस झाला त्या दिवशी तो 200 मिलीमीटर पाऊस बऱ्याच ठिकाणी नोंदवला गेला. तर हवामान जे आहे हे जे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपण जिथे राहतो तर अशा ठिकाणी अशा प्रकारच्या तीव्र बदलांची शक्यता नाकारता येत नाही आहे. मुंबईमध्ये काल जे 24 तासात घडलं तर काल दिवसभर पाऊस हलका ते मध्यम होता आणि रात्री 1च्या नंतर त्याने जोर पकडला आणि नेमका 250 ते 300 मिलीमीटर पाऊस तिथे नोंदवला गेला. मला असं वाटतं की जे आपदा नियंत्रण विभाग आहे राज्याचं आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आणि हवामान विभाग यांच्याबरोबर आपले हॉटलाईन्स आहेत, SMS आहे आणि ईमेलद्वारे, टेलिफोनद्वारे बऱ्याचशा प्रकारे हवामान विभाग ह्या सर्वांशी संपर्कात असतं. मग ते मंत्रालय असू दे किंवा तिकडचे अधिकारी असू दे, तर संपूर्णपणे संपर्कात असल्या कारणाने बऱ्याच चांगल्या प्रकारची माहितीची देवाणघेवाण होते, ज्याच्याने निर्णय घेताना त्याचा फायदा नक्कीच त्यांना होतो. मुंबईत आज भरती पण आहे 2 वाजता त्याचं आणि पुढच्या भविष्यात काय आहे की नाही? कारण मुंबई जे आहे, तुमचे प्रश्न खूप चांगले असतात. मुंबई हा किनारपट्टीचा भाग आहे आणि ज्यावेळी मान्सून सुरू होतं त्यावेळी पुढच्या 120 दिवसांमध्ये म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत रोज किती भरती येणार, त्याची उंची किती असेल, किती वाजता येणार,
या सर्व प्रकारच्या नोंदी हवामान विभागाकडे येतात आणि त्यानुसार त्या दिवशी जर का भरती 4.5 मीटर उंचीची असेल आणि त्या दिवशी जर का मुसळधार पावसाची शक्यता असेल तर मग त्याच्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज मला असं वाटतं की जे टाईट लेवल आहे, भरतीची जी लेवल आहे ती मला वाटतं की 2 मीटरपेक्षा कमी आहे आणि आज येलो अलर्ट आहे मुंबईसाठी. त्यामुळे तशा प्रकारचा कुठलाही धोका नाही आहे. तर मला असं वाटतं की मुंबईकरांनी तरी पण हवामान विभागाची जी माहिती आहे, पावसाची आकडेवारी आहे, पूर्वानुमान आहे, याच्याकडे ते नेहमीच बघतात आणि त्यांना अजूनही चांगल्या माहितीची अपेक्षा आहे आणि हवामान विभाग ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी काल रात्रभर डिझास्टर मॅनेजमेंटशी बोलत होतो. मग ते खडम फाटकून वाजत. मान्सूननं काल रात्री मुंबईला अक्षरशः धुवून काढलं आणि तब्बल 300 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुंबई अक्षरशः ठप्प झालेली. लोक रेल्वे सगळं. पण इथून पुढचं हवामान कसं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत होसाळीकर सर आहेत. सर मला सांगा, आता तुम्ही सांगितलं आतापर्यंत काय झालं, पण आता पुढे काय होणार आणि आज काय होणार? जर का आपण उपग्रहाद्वारे मिळणारं छायाचित्र आत्ताचं जर का बघितलं तर किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला जर बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्रावरती काही ढग दिसतात. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये आपल्याला काही ढग दिसतात. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढच्या 3 ते 4 तासामध्ये. किनारपट्टीच्या भागामध्ये त्या मानाने आता ढगांची थोडीशी दाटी कमी दिसते. पण सध्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढच्या 3 ते 4 तासामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये थांबून पडणारा पाऊस असण्याची शक्यता आहे. त्या मानाने कर्नाटकच्या ठिकाणी आपण जर का बघितलं, कर्नाटकच्या किनारपट्टीवरती पाऊस आपल्याला थोडासा वाढलेला दिसण्याची शक्यता आहे. हे छायाचित्र जे आहे ते आता आहे, हे दर 15 मिनिटांनी बदलत असतं. त्यामुळे त्याच्याकडे पण बघायची गरज आहे. जे इशारे दिलेत हवामान विभागाने पुढच्या 24 तासासाठी जर का आपण बघितले तर मी तुम्हाला 24-48 तासाचं पूर्वानुमान दाखवतो. तर हे 24 तासाचं आहे डे 1. त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र जो आहे त्यावरती आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट्स आहेत. मध्य महाराष्ट्रामध्ये ऑरेंज आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी गेल्या 24 तासामध्ये 250 ते 300 मिलीमीटर पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. आणि पुढच्या 24 तासामध्ये आहे हा काय प्रकार? हे जे कलर वॉर्निंग असतात, बेसिकली हे जे वॉर्निंग्स आहेत हे आपदा नियंत्रण विभागाला समजण्यासाठी असतात. सामान्यांसाठी पण आहेत. त्याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणतः ऑरेंज अलर्ट ज्यावेळी असेल तर हवामान विभागासाठी याचा अर्थ असा आहे की तो हेवी टू व्हेरी हेवी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. डिझास्टर मॅनेजमेंटने काय करावं? टू बी प्रिपेअर्ड, म्हणजे त्यांनी तयार राहावं. त्याचा अर्थ तो आहे. आणि रेड अलर्ट म्हणजे काय की अतिवृष्टीचा पाऊस अपेक्षित आहे, मुसळधार अतिवृष्टी पाऊस आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटने काय करावं, आपदा नियंत्रणने काय करावं? टेक ऍक्शन, म्हणजे सरळ ऍक्शन मोडमध्ये उतरायला पाहिजे. तर तशा प्रकारे वेगवेगळे रंग आहेत. येलो आहे, ऑरेंज आहे आणि रेड आहे. ग्रीन म्हणजे नो अलर्ट. तर तशा प्रकारचे इशारा आहेत. चांगली गोष्ट आहे. मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे, ती चांगली गोष्ट आहे. येलो अलर्ट आहे. कोकणामध्ये मुसळधार पाऊस असणं मान्सूनमध्ये स्वाभाविक आहे. घाट भागामध्ये पण तो मुसळधार ते अतिमुसळधार असतो, तेही स्वाभाविक आहे. विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये जर का आपण डे 1 आणि डे 2 ला बघितलं तर तशाच प्रकारची स्थिती आहे. पूर्व विदर्भामध्ये आपल्याला चांगला पाऊस दिसतोय पुढच्या 2 दिवसात. कोकणामध्ये परत एकदा चांगला पाऊस दिसतोय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जे घाट भाग आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला पाऊस दिसतो. प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा 24 तासात रेड अलर्ट कुठल्या जिल्ह्याला? रेड अलर्ट पुढच्या 24 तासासाठी सातारा घाटभाग, कोल्हापूरचा घाटभाग या ठिकाणी आपल्याला 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि पुणे अलर्ट. पुणे, रायगड, कोकण, रत्नागिरीचा जो भाग आहे याला ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे हेवी टू व्हेरी हेवी. म्हणजे मुंबईसाठी पुढच्या 24 तासासाठी येलो अलर्ट आहे, म्हणजे तो सर्वात लोएस्ट अलर्ट आहे. पण याचा अर्थ असा आहे की मुंबईमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. म्हणजे रात्री जो पाऊस पडला 300 मुसळ त्याचा जोर ओसरेल थोडाफार. तो जो पाऊस होता तो एक म्हणजे 300 मिलीमीटर ज्याला आपण असं म्हणतो, 250 ते 300 ज्यावेळी आपण म्हणतो तर तो एक्स्ट्रीमली
हेवी रेनफॉल कॅटेगरीमध्ये येतो. तशा प्रकारचा रेनफॉलचा वॉर्निंग मुंबईने दिलेला नाहीये. मुंबईने अलर्ट एक 2 स्टेप खाली केलेला आहे, पिवळा अलर्ट आहे. आणि मला असं वाटतं की हवामान विभाग मुंबईसाठी खास करून आपल्याकडे एक अशी SOP आहे की दर 6 तासांनी मुंबईचं फोरकास्ट जे आहे ते अपडेट केलं जातं, कारण तशा प्रकारची गरज आहे या मोठ्या शहरासाठी. मुंबईकरांसाठी थोडा दिलासा म्हणता येईल 24 तासात. पुढच्या गेल्या 4 ते 6 तासामध्ये मुंबईमध्ये विशेष पाऊस पडला नाही. सकाळी 8 वाजल्यापासून मुंबईमध्ये विशेष पाऊस नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरलेलं होतं त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांना दिलासा मिळाला असेल. नगरपालिकेला आपदा नियंत्रणाचे जे काम आहे ते पण त्यांना करायला चांगली सवड मिळाली असेल. पण त्याच्या मुंबईवरती वॉच ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात पोहोचले. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या 5 दिवसाचं तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचं जर का आपण पूर्वानुमान बघितलं तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवसापेक्षा राज्यामध्ये परत एकदा आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये पाऊस दिसतोय, पण त्याची तीव्रता कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे विदर्भात येलो अलर्ट दिसतो. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे, कुठे ऑरेंज अलर्ट आपल्याला इथे दिसत नाही तिसऱ्या दिवशी म्हणजे 10 जुलैला. तर कोकणामध्ये मुसळधार पाऊस, घाट भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला या भागामध्ये आपल्याला पिवळा अलर्ट आहे, मुसळधार पाऊस आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशी जर का आपण बघितलं तर परत एकदा कोकणामध्ये पाऊस आहे, मध्य महाराष्ट्रातल्या घाट भागामध्ये पाऊस आहे, पण विदर्भामध्ये परत एकदा आपल्याला पाऊस कमी होताना दिसतोय. पण येलो अलर्ट आहे मेघगर्जनेसह पावसाची. अजून एक गोष्ट इथे आहे की हे जे फोरकास्ट आहे जिल्हास्तरीय हे हवामान विभाग रोज देतं. त्यामुळे हे जे चित्र आहे हे रोज बघणं बदलू शकतं. त्यामुळे हे रोज बघायची ही गरज आहे. ही आपण आपल्याला एक सवय लावून घेतली तर कदाचित त्याचा फायदा वैयक्तिक दृष्ट्या पण होऊ शकतो आणि बाकीच्या समाजाला पण होऊ शकतो. साधारण जूनमध्ये पाऊसमान थोडं कमी राहिलं होतं, जुलैमध्ये काय राहील? जुलैमध्ये हवामान विभागाने पूर्वानुमानमध्ये असं म्हटलं की संपूर्ण देशामधला जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा जास्त असेल. राज्यामध्ये पण तशाच प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं की एकंदर पाऊस जो आहे तो राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त दिसतोय. आणि जी गणितं आहेत ती पण तशाच प्रकारचं दर्शवतात. आणि गेल्या काही दिवसापासून जर का आपण बघितलं राज्यामध्ये सर्वसाधारण 28 जूनच्या नंतर आपण बघितलं तर राज्यामध्ये पावसाचं चित्र आपल्याला बदलताना दिसतंय. जे काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडला नव्हता त्या ठिकाणी आपण बघतोय की आता पाऊस चांगला व्हायला लागलेला आहे. शेवटचं मुंबई झालं, महाराष्ट्र झालं, MMR रिजन झालं, कोकण झालं, आता पुणेकरांसाठी सगळ्यात महत्वाचं. पुणेकरांसाठी असं आहे की अजूनपर्यंत पुणे शहर भाग आणि पुणे घाट भाग हे 2 वेगवेगळे भाग आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे जो घाट भागामध्ये पाऊस पडतो त्याची आकडेवारी हवामान विभागाकडे येते, पण ती कदाचित शहर भागाला ती कळत नाही. त्यामुळे जे अलर्ट दिलेले असतात त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की हवामान विभागाने अलर्ट दिलाय पण पाऊस काही पडत नाहीये, अशा प्रकारचे रिमार्क्स मला मिळतात आणि मी ते स्वीकारतो. अर्थात शहर भागामध्ये मी असं म्हणेन की अजूनही पुणे शहराला एक मोठ्या पावसाची काय म्हणे त्याला एक आतुरतेने ते वाट बघतायत, ते अपेक्षा करतात की लवकरच कशा प्रकारचा पाऊस येणार. पण मी असं म्हणतो की तशा प्रकारचं पूर्वानुमान शहरासाठी अजूनपर्यंत तरी हवामान विभागाने दिलेलं नाहीये. येत्या 4-5 दिवसामध्ये जर का परिस्थिती बदलली तर नक्कीच तशा प्रकारचं पूर्वानुमान देता येईल. पण आपण नेहमी बघतो की पुण्यामध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण आणि भुरभुरणारा पाऊस किंवा लाईट ते मीडियम मॉडरेट पाऊस आपल्याला रोज दिसतो. फार मोठा पाऊस 1-2 एपिसोड सोडले तर मला असं वाटतं की अजूनपर्यंत पुणे शहरामध्ये दिसत नाहीये. पुणेकरांना ठीक आहे, पण जे पाणलोट क्षेत्र आहे विशेष करून पुण्याचा पाण्याचा प्रश्न आपल्याला माहिती, लोकांना अपेक्षा असते पाण्याचा प्रश्न संपणार का, तर काय धरणाच्या क्षेत्रात काय परिस्थिती? जे धरण क्षेत्र आहे म्हणजे आपलं कृष्णा आणि भीमा खोरे जे आहे त्या ठिकाणी आपण बघतो की जवळपास गेले 8 ते 10 दिवसामध्ये 150 ते 200 मिलीमीटर पाऊस बऱ्याच ठिकाणी नोंदवला जातोय. आणि तशा प्रकारची माहिती आपल्याला जलसंपदा विभागाकडून IMDकडे येते आणि IMD ती प्रसिद्ध करते. आणि नेमकी धरण क्षेत्रामध्ये त्यांचे असलेले जे नोंदी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानं आपल्याला कळतं की नेमका धरण क्षेत्रामध्ये पाऊस कसा पडतोय आणि त्या नोंदी ज्या आहेत त्या कम्फर्टेबल आहेत. मला असं वाटतं की अर्थात धरण भरायला वेळ लागतो पण समाधानकारक आहे. पण कोकणातल्या नद्या गेल्या 24 तासामध्ये अनेक नद्या मी असं म्हणतोय की त्या धोक्याच्या पातळीच्या वर जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पण निर्माण झालेली आहे.
विशेष करून कोकण भागात पूरसदृश परिस्थिती आहे, पण धरण क्षेत्रात समाधानकारक बाब आहे. पुण्यात अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि मुंबईकरांना बऱ्यापैकी दिलासा मिळेल पुढच्या 24 तासात, असं होसळीकर सरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं पुढचा जो अंदाज आहे असेच अपडेट आपण सरांकडनं घेत राहू. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.